स्कोरर म्हणून अनिकेत ही भूमिका बजावतात. नौमान पटेल आणि वसीम. स्ट्राइक घेतोय वसीम. खूप चांगली मॅच बघायला मिळणार आहे आपल्याला आता. ओम साई वर्सेस MCC. खूप सुंदर अशी मॅच बघायला दोन्ही चांगल्या टीम आहेत आणि बघूया आता काय होणार आहे मॅच मध्ये. व्हॉलंटियर्स काढी जागेवर जा फटाफट. जागेवर नितीन पवार यांना विनंती आहे स्टेजशी संपर्क करावा. स्टेजवर यायचंय नितीन. अजय करतील पहिली ओव्हर ओमसाई संघाकडून. नौमान करेल वसीम करेल. वसीम फेस करेल पहिलाच बॉलर अजय यांना. खूप सुंदर अशी मॅच बघायला मिळणार आहे आपल्याला. पनवेल इंटर पनवेलच्या या मॅचेस बघतोय आपण. खूप सुंदर असं आयोजन बाळासाहेब स्मृती चषक 2025. चला पहिला बॉल अजयचा. फेस करेल वसीम. शफल झालाय आणि पहिला डॉट. पहिला बॉल येतोय तो वाईड स्वरूपात. पंच आम्हाला सांगतायत की हा स्क्वेअर बॉल आहे. संतोष कॅप्टन आहेत या टीमचे ओमसाई. बघूया आपण दुसरा बॉल अजयचा. फेस करतील वसीम आणि वाईड लेनवर बॉल ठेवायचा आहे अजयला. त्याच्यामुळे तो बॉल पुन्हा एकदा वाईड मध्ये जातोय. बघूया अजयचा तिसरा बॉल. 2 रन आलेले आहेत. बॉल एकही नाही आणि हा पट्ट्यातला बॉल वसीमच्या. फारच सुंदरसा पत्र्यावर फेकून देतोय बॉलला. अजयला पहिल्याच बॉलला टोलवतोय. खणखणीत षटकार. डीजे अजयला 1 बॉलला 8 रन आलेले आहेत. खूपच सुंदर असा वसीमचा पट्ट्यातला बॉल. हो लांब वर मारला होता बॉल. खूपच सुंदर असं आयोजन. बॉल आलेला आहे. बॉल द्यायचा आहे अजून एक अनिकेत. खूपच भगवमय वातावरण आहे ग्राउंडवर. उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे गट प्रवीण पोपटराव जाधव शिवसेना शहर प्रमुख पुरस्कृत ही आपण बघतोय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025. बॉल आलेला आहे. अजयचा दुसरा बॉल. बघूया वसीम काय करतायत. चांगला शॉट आलेला अजय. अजय चांगले बॉलर आहेत आणि चुकी होती संतोष कडून. आणि हा एक लकी चौकार म्हणता येईल. 4 आलेला आहे. बॉल पकडला नाहीये विकेट किपरने आणि तो बॉल घोषित 4 रन्स. 12 रन झालेले आहेत आणि फक्त 2 बॉल झालेले आहेत. बघूया तिसरा बॉल अजयचा वसीमसाठी. आणि खूप सुंदर असा बॉल. आणि काय घडतंय. डॉट बॉल येतोय हा. स्टंपिंग केलेली संतोषने पण वसीम हा क्रीज मध्येच होता. मोठे मोठे प्लेयर बघायला मिळतात आपल्याला दोन्ही संघामध्ये. नौमान झाला, वसीम झाला, अजय झाला.
अश्विन कोट्यान झाला. खूप चांगली नावं आहेत या टीममध्ये. आणि फारच सुंदर असा बॉल, खूप चांगली अपील आणि हा विकेट. अंपरनी हा विकेट म्हणून घोषित केलेला आहे. खूपच सुंदर असा अजयचा बॉल आणि नौमानची विकेट. वसीम परततोय. LBW आउट दिलेला आहे. टक्क्याचा स्टार खेळाडू आतिश बघतोय आपण ग्राउंड मध्ये. प्रेक्षकांना ग्राउंड मधून बाहेरून जायचंय. बंटीदा बघूया अजयचा पुढचा बॉल. स्वैर घोषित करण्यात येतोय. खूपच वाईड लेनला बॉल ठेवायचा अजयला, कारण माहिती आहे लेग साईड स्ट्रॉंग आहे बॅट्समनची. खूपच सुंदर असे शॉट सजवतो तो लेग साईडला. यशदान आलेला आहे आता बॅटिंग करण्यासाठी. बॅटिंग मगाशी चांगले शॉट त्यांनी त्याच्या बॅटमधून दाखवले होते. बघूया अजयचा पुढचा बॉल यशदानला काय करतो यशदान का. आणि खूपच सुंदर असा कव्हर ड्राईव्हर आणि वेलफील्ड गणेश यांचे. आणि तेवढा चांगला थ्रो, पण तो बॉल उडला आणि चांगली अशी फील्ड होती ती मागच्या साईडला. अजय तगडा बॉलर आहे, करू शकतो, ताकद आहे त्याच्यामध्ये. रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण नौमानला बघितलं, चांगला खेळ केलेला त्यांनी. रायगड प्रीमियमच्या चांगल्या टीम मध्ये तो बोथ साईड त्याला बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही साईड त्याला खूप चांगली बॉलिंग त्यांनी केली होती. तोच नौमान पटेल आपण बघतोय पनवेल महानगरपालिकेच्या ग्राउंडवर. अजय टू नौमान आणि खूपच सुंदर ब्लॉक होलचा बॉल. वा, वाईड घोषित करतायत अंपायर, वाईड घोषित करतायत. अजयचा वाईड लाईन वरून बॉलिंग करायचा जो प्लान आहे तो काही चुकीचा नाही, कारण लेग साईड जवळ आहे. चांगले फटके सजू शकतो नौमान लेग साईडला. अजय टू नौमान. बघूया पुढचा बॉल आणि बीट केलेला आहे. रन नाही होते. खूपच सुंदर असा बॉल. 15 रन झालेले आहेत. एक ओव्हर कंप्लीट झालेली अजय यांची. 15 रन दिलेले आहेत. 15 स्कोअर म्हणजे हा चांगला स्कोअर आहे तसं बघायला गेलं तर पालिकेच्या ग्राउंडवर. कारण इकडे 32-32, 35-35 रन, 30 रन तर आरामात येतात. तर बॅट लागली बॅट्समनची तर 22 ते 25 रन यायला काही चुकीचं नाही. येतोय तो गणेश सेकंड ओव्हर घेऊन. बघूया आपण गणेशवर कशी होतीये. यशदान खेळतोय 1 रनवर. चांगली मॅच झालेली मागची. आणि हा शॉर्ट पिच बॉल आणि नो मॅच लँड मध्ये होतो हा बॉल. आणि 2 रन घ्यायचा प्रयत्न, पण खूप चांगला थ्रो, खूप चांगली फिल्डिंग. नौमाननी परत पाठवलं यशदानला. चांगला बॉल होता गणेश यांचा, नाही पारखू शकला आणि तो 1 रन मध्ये कन्वर्ट होतोय. खूप चांगली अशी बॉलिंग चालली ओमसाईची. आता बघूया नौमान काय करतोय आपल्या टीम साठी, MCC साठी काय करतोय. गणेशाचा दुसरा बॉल नौमान साठी आणि बीट केलेला आहे. व्हेरिएशन करतोय बॉल मध्ये, व्हेरिएशन करतोय. खूप सुंदर असा गणेशचा बॉल. 2 बॉलवर 1च रन येते. सेकंड ओव्हर चालू आहे. सेकंड राऊंड खेळतोय आपण. आजच्या दिवसात आपल्याला सगळे सामने संपवायचे आहेत. तिसरा बॉल गणेश टू नौमान आणि हा कॅच आहे, पण नाही, गणेश लेट गेला त्या बॉलवर. काय घडतंय. 2 रन कव्हर केलेले आहेत, लेट गेलेला आहे. लेझी खेळ बघायला मिळतो आपल्याला. नौमानची विकेट रन आउटच्या स्वरूपात मिळू शकत होती इथे.
लेझी खेळ झालेला आहे. गणेशची चांगली बॉलिंग, खूप चांगला असं बॉलिंग करतोय. नाही, नोमानला थांबवून ठेवलंय. नोमानला थांबवून ठेवलंय गणेशनी. 3 बॉल 18 रन झालेले आहेत. फक्त 3 रन आलेले आहेत या ओव्हरमध्ये. नोमान बघूया आता काय करतो. 3 बॉल राहिलेले आहेत गणेशचे. त्याला पाहिजेत मोठे फटकार यायला पाहिजेत, कारण इथे आणि परत एकदा बीट, परत एकदा बीट, परत एकदा बीट. नाही, नोमानला नाही समजत आहेत गणेशचे बॉल. याझीननी घेतलेली आहे ही रन. 4 बॉल सर 2200 रन आहे का? 2200 एक बॅट आहे. ओके, बॅट इन्वॉल्ड आहे. पंच सांगतायत आम्हाला की बॅट इन्वॉल्ड आहे. गणेशची खूप चांगले व्हेरिएशन करतोय बॉल मध्ये. तो चांगले टप्पे ठेवतोय. नाही, आणि खूप सुंदर असा हा लकी चौकार म्हणता येईल एमसीसी साठी. संतोष कडून दुसरी चुकी म्हणता येईल. बॉल मध्ये थोडासा चेंज झाला आणि पेस चेंज झाल्यामुळे तो चौकार मिळालेला आहे. खूप चांगली बॉलिंग करतोय गणेश, काहीच चुकी नाही त्याची. बीट केलेला त्याने बॅट्समनला. हा लकी चौकार म्हणता येईल. मागे कव्हर नाही, खूप फास्ट आहे. आउटफील्ड फास्ट आहे आपली. बघूया गणेशचा पुढचा बॉल यशांची साठी, आणि परत एकदा बीट केलेलं आहे. सुंदर अशी गणेशची बॉलिंग यार, जबरदस्त. टाळ्या होऊन जाऊ द्या गणेशसाठी. जबरदस्त बॉलिंग केलेली आहे. थांबून ठेवलं बॅट्समनला, नाही बॅटला बॉल लावून दिला. आणि सेकंड ओव्हरची आपण बघतोय की संपतोय सेकंड ओव्हर. चांगली ओव्हर टाकली आहे गणेश यांनी. 23 झालेले आहेत रन. 2 ओव्हर झालेले आहेत आणि 23 एमसीसीचा स्कोर आहे. खूप चांगला स्कोर म्हणता येईल, कारण तेवढे ताकदवर बॅट्समन आहेत. तर बघूया लास्ट ओव्हरला काय करतायत. गटेश्वर आलेले आहेत बॉलिंग साठी. गटेश्वर, गट्या, प्रेमात त्यांना आम्ही गट्या म्हणतो. खूप चांगली बॉलिंग करतात. ग्रामीणला पण ते बॉलिंग करतात. नौमान आहे, नौमान मध्ये ताकद आहे. 6 बॉल कन्वर्ट करायची. बघू शकतो एक एक ओव्हर ही मॅच मध्ये आणू शकते. गणेशने चांगली बॉलिंग केलेली. गट्या, त्याचं ओरिजिनल नाव जयेंद्र आहे. त्याला प्रेमाने सगळे गट्या म्हणतात. बघूया आपण गट्या 2 नौमान खेळू शकतो. ताकद आहे. हा जर ओव्हर गेलेली आहे तर माझ्याकडे अजून एक ओव्हर आहे. नौमान सांगणार आहे. बघूया आपण नौमानचा पहिला बॉल काय. नौमान आणि सांगितलेले हेच नौमानच्या मध्ये ताकद आहे. जबरदस्त असा षटकार येतोय नौमानच्या बॅट मधून. जयेंद्रला पहिल्याच बॉलला लांब फेकून दिलंय. मेहनत घ्यायला लागेल. 3 ओव्हरची मॅच आहे. लास्ट ओव्हर आहे. किती स्कोर 29 स्कोर झालेला आहे. 1 बॉल झाले. 5 बॉलचा खेळ शेष आहे अजून. बघूया गट्या काय करतोय. कसा व्हेरिएशन करायला लागेल, कारण समोर तगडा बॅट्समन आहे. तुम्हाला मेहनत घ्यायला लागेल. मेहनतीशिवाय काय नाही. मेहनत घ्यायला लागेल तुम्हाला, तर तुमचं नाव होतं. तर तुम्हाला पुढच्या चांगल्या मॅचेस खेळायला मिळतात आणि टीम तुम्हाला व्हॅल्यू देते. बघूया गट्याचा दुसरा बॉल टू नौमान, आणि परत एकदा सजवलाय तो, आणि आतिशनी कॅच ड्रॉप केलेली आहे. मोठ्या बॅट्समनची कॅच ड्रॉप करणे हे भागात पडू शकतं. हे येणाऱ्या बॉलवर समजेलच आपल्याला कोण कोणावर हावी होतंय. अशा चुक्या नाही करू शकत तुम्ही. मोठ्या मॅच मध्ये नाही करू शकत. बघूया गट्याचा तिसरा बॉल. याझीन खेळेल आता. याझीन मध्ये ताकद आहे ती, आणि ब्लॉक होलचा बॉल. जबरदस्त बॉल नाही भेटला संतोषला, नाहीतर तो हिट करणार होता, आणि तो करतो. याझीननी एक
बॉल द्यायचा आहे, ग्राउंडमध्ये बॉल द्यायचा आहे, बॉल द्यायचा ग्राउंडमध्ये. अजून एक बॉल तिकडे. चला लवकर पुढच्या आपल्याला मॅच खेळवायच्यात. छोटा दिवस आहे, लवकर अंधार होतो. आपलं फायनल मॅच पण खेळवायची आहे. बघू जयेंद्रचा पुढचा बॉल. 3 बॉल झालेले आहेत. पहिल्या बॉलवर आले होते षटकार, नंतर 1-1. 3 बॉल झालेले आहेत. लास्ट 3 बॉल ऑफ दिस इनिंग. बघूया नोमान ताकद आहे, बघूया काय करतो नोमान चौथ्या बॉलवर. आणि शॉर्ट पिच बॉल, ही कॅच आहे. बघूया अजय येतोय कॅच खाली आणि खूप सुंदर अशी कॅच घेतलेली अजयनी. जबरदस्त कॅच घेतली, खूप लांबून गेला तो बॉलवर. बॅनर समोरून प्लीज बाहेर बाजूला जायचंय, रिक्वेस्ट आहे. आपली लाईव्ह मॅच चालू आहे. बॅनर समोरून प्लीज बाहेर. देवेंद्र भंडारी प्लीज बाजूला करायचं बॅनरवरून सगळ्यांना. लाईव्ह मॅच चालू आहे आपली. बॅनर झाकला नाही जायला पाहिजे आपला, रिक्वेस्ट आहे. धन्यवाद. चला लवकरात लवकर खेळ चालू करायचा आहे. जयेंद्र खूप चांगली बॉलिंग करतोय आता, समजतोय सफल होऊन. बघूया आता. आणि जबरदस्त संतोषने बॉल जबरदस्त डिफेंड केलेला आहे तो. जयेंद्रची चांगली बॉलिंग आता तो बघायला मिळतोय. कमबॅक करतोय तो परत. खूप चांगली. 5 बॉल झाले, लास्ट बॉल ऑफ द इनिंग, लास्ट बॉल आहे या इनिंगचा. 31 रन झालेले आहेत, फक्त 31 रन झालेले आहेत. बघूया जयेंद्रचा लास्ट बॉल काय करतोय. आणि LBW ची अपील आणि ती नाही. 1 रन कंप्लीट करतोय. 18 बॉलला 32 रन. 33 रनचं टार्गेट दिलेलं आहे ते ओमसाईला MCCने. काही मोठं टार्गेट नाहीये, पण MCC कडे पण नॉमान सारखे चांगले तगडे बॉलर आहेत. बघूया कोण. मी सांगितलं होतं की ही मॅच खूप चांगली बघायला मिळणार आहे आपल्याला. 32 रनवर थांबवलेला आहे ओमसाईने MC. अंपायरचा रिक्वेस्ट असेल मॅच लवकरात लवकर चालू करायची. आपले पुढचे सामने खेळवायचे आपल्याला. खूपच चांगलं असं ओमसाईनी थांबवलेलं MCC वाल्यांना. अखंड हिंदुत्व, अखंड हिंदू हृदयाचे शिल्पकार आणि आपले सदैव आपल्या जातीसाठी प्रेमाचे. चला लवकरात लवकर फील्ड सजून घ्यायची MCC. टॉस. अश्विन कोट्यान आणि गणेश गणे आलेले आहेत बॅटिंगला. स्ट्राईक एंड एंडला कोण स्ट्राईक करणार, कोण नॉन स्ट्राईकला. अजून एक बॉल दे. रायव्हल्स आणि कोळेश्वर कोळीवाडा दोन टीम कॅप्टननी टॉस साठी यायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये लवकरात लवकर.
रायव्हल्स आलेले आहेत कोळेश्वर कोळीवाडा. आपला संघनायक लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये पाठवावा. अश्विन कोट्यान आणि गण्या ही जोडी आलेली आहे ओमसाईची. 32 रन झालेले आहेत 3 ओव्हरला. 33 रनचं टार्गेट आहे ओमसाईला. पहिला ओव्हर पॉवर प्ले आपण आहे, बघूया कोण करणार आहे पॉवर प्लेची बॉलिंग. कोळेश्वर कोळीवाडा आपल्याला लगेच मॅच चालू करायची आहे. लवकरात लवकर आपला टॉस पाठवा. टॉस साठी संघनायकांनी लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचंय. रायव्हल्सचे कॅप्टन इथे आलेले आहेत. आपल्याला लगेच मॅच चालू करायची आहे कारण आपल्याला पुढे अजून मॅच खेळवायच्यात. फायनलची मॅच आपल्याला उजेडात खेळवायची आहे कारण लवकरच दिवस संपतो आपला. छोटे दिवस आहेत. अश्विन कोट्यान स्ट्राईक करतील. पनवेल मधलं मोठं नाव, चांगली बॅटिंग करतो, ताकद आहे त्याच्यामध्ये. चला पहिला बॉल. शाहिद आलेले आहेत बॉलिंग साठी. बघूया काय करतात आपल्या संघासाठी. 32 रन डिफेंड करायचे त्यांना MCC ना. काय करतोय अश्विन, कशी बॅटिंग करतोय. 32 रन हे पालिकेच्या ग्राउंडवर काही मोठं आव्हान नाहीये पण बॉलर पण तेवढे तगडे आहेत. तर पहिला बॉल आणि हा स्वैर घोषित करतायत. पहिला बॉल स्वैर घोषित करतायत आमचे अंपर. पहिला बॉल वाईड, 1 रन ही फ्री स्वरूपात येते ओमसाईला. अश्विन कोट्यान. बघूया पुढचा बॉल शाहिदचा अश्विनला आणि हा नौमानच्या हातात बॉल. बघूया पुढचा बॉल. मस्त बीट केलेला आहे. बॉल मध्ये व्हेरिएशन करतोय शाहिद. समजला नाही अश्विनला बॉल आणि तो डॉट या स्वरूपात. नितीन पवार यांना आम्ही विनंती करतो की टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी यायचंय. खूप सारे पाहुणे या मॅच साठी आज आपण मान्यवर बघतोय. चला पुढचा बॉल शाहिदचा अश्विनला आणि परत एकदा लेग स्पिन करतोय, बेट करतोय अश्विनला. नाही समजते बॉल, व्हेरिएशन्स होत आहेत बॉल मध्ये. जबरदस्त अशी बॉलिंग शाहिदच्या मार्फत होतीये. अश्विन तेवढा ताकदीचा प्लेयर आहे, करू शकतो. पट्ट्यात बॉल आला का तो नाही थांबणार. आणि हा परत एकदा बीट अपील करतायत आणि परत पाठवलेले गणेश यांनी अश्विनला. 4 बॉल 1 रन, तो पण स्वाईट स्वरूपात आलेला. 4 बॉल डॉट केलेले अश्विनला. 4 बॉल डॉट केलेले अश्विनला. बघूया आपण पुढचा बॉल शाहिदचा. ताकद आहे अश्विन मध्ये. बघूया पुढचा बॉल, 5वा बॉल अश्विन याला आणि हा नौमानच्या हातात कॅच देऊन अश्विन झालेला आहे आउट. 5 बॉल डॉट. ही बॉलिंग, ही ताकद आहे MCC ची आहे. ताकदवर बॅट्समन आहेत. संतोष आहे, अजय पण खेळू शकतो, खूप चांगली बॅटिंग करू शकतो. बॅटिंग लाईन आहे, अतिशय चांगली बॅटिंग लाईन आहे ओमसाई मध्ये. आता संतोष येतोय, टीमचा कॅप्टन. टॉस बॉक्स मध्ये आपले नितीन सर आलेले आहेत. रायव्हल्स टॉस विन झालेला आहे. लवकरात लवकर तुमचा निर्णय कळवावा. बॉलिंग करतायत रायव्हल्स वाले. लवकरात लवकर सगळ्या प्लेयर्सनी रेडी व्हायचंय. काय बॉलिंग करतोय, काय बॉलिंग करतोय शाहिद. जबरदस्त 4 बॉल डॉट केले त्यांनी आणि शेवटच्या बॉलला आलेले आहे विकेट. संतोष खूप चांगला असा बॅट्समन आहे. ग्रामीणला तो टीम घेऊन खेळतो ओमसाई सोसायटी म्हणून. चांगले परफॉर्मन्स त्यांच्या बॅटिंग मधून येतात आणि हा संतोषला पण बीट केला बॉल. जबरदस्त अशी बॉलिंग शाहिदच्या मार्फत झालेली. आता त्यांच्याकडे 1 ओव्हर जबरदस्त काढलेली आहे. फक्त 2 रन आलेले आहेत या ओव्हरला. पूर्ण 1 ओव्हर झालेली आहे. अजून नौमानची बॉलिंग आहे. नौमान येतोय आता बॉलिंग साठी. 12 बॉलला 31, 12 बॉल 31 रनची रिक्वायरमेंट आहे ओमसाईला. काही मोठं आव्हान नाहीये. बघूया नोमानला
संतोष कसा खेळतोय. दोघं पण आपण बघू शकतो मोठ्या मोठ्या टुर्नामेंट खेळतात. संतोषला पण मोठ्या मोठ्या टुर्नामेंटला इन्व्हाइट केलं जातं. नोमान चांगला बॉलर आहे. त्याची रनअप बघा तुम्ही. तेवढं ISPL ला पण नोमान खेळला होता. चला नोमान बघूया आपण. एक ओव्हर झालेली आहे. फक्त 2 रन खर्चलेले आहेत त्या शाहिदनी. बघूया नोमानचा पहिला बॉल. संतोष याला. गेम ऑन. मजा येणार आहे मॅचला. 12 बॉल 31 रनची रिक्वायरमेंट. पहिला बॉल आणि संतोषने हा बॉल शॉट चढवलेला आहे. वसीम येतोय बॉल खाली आणि संतोषची विकेट. जुने रायव्हल्स आहे ते. मजा येणार आहे मॅच बघायला. संतोषी पडलेली आहे विकेट. गणेशशी तो सल्ला मसलत करतो की कोणाला बॅटिंगला यायचंय. गणेश आहे अजून उभा. आतिश आलेला आहे. तेवढा तगडा बॅट्समन आहे. बॅटिंग लाईन आहे. बॅटिंग लाईन आहे ओमसाईकडे. आणि ही मॅच कुठल्याही दिशेला धुकू शकते. मजा येईल मॅच बघायला. 11 बॉल हे बघायला मजा येणार कारण तेवढे तगडे बॉलर आणि बॅट्समन बोथ टीम मध्ये आहेत. जसं जसं मॅच पुढे जाईल तशी अशी गर्दी या ग्राउंडवर वाढेल आणि तुम्ही बघाल फायनलच्या मॅचला हा ग्राउंड पूर्ण भरलेला असेल. तीच खासियत या पनवेल महानगरपालिकेच्या ग्राउंडची. खूप मोठे मोठे प्लेयर या ग्राउंडवर खेळून गेलेत. ऐतिहासिक वारसा आहे या ग्राउंडला. बघूया आपण नोमानचा पुढचा बॉल. आतिश खेळल्या आणि डॉट केलेला आहे. थांबवलंय बॅट्समनला. काही समजून देत नाहीत काय बॉलिंग चालली आहे. काय बॅटिंग जबरदस्त जबरदस्त बॉलिंग करतो नोमान. मोठे मोठे टुर्नामेंट्स खेळतो त्यामुळे त्याला माहिती आहे कशी सिच्युएशन हँडल करायची आहे. होम ग्राउंड आहे. हे होम ग्राउंड आहे सगळ्यांचं. पनवेल महानगरपालिकेचं ग्राउंड. बघूया नोमान टू आतिश आणि शॉट सजवलेला आहे पण तो 1 रन मध्येच कन्वर्ट होईल. 3 बॉल 3 रनच झालेले आहेत. फक्त 3 रन झालेले आहेत. 9 बॉल आणि 30 रनची रिक्वायरमेंट आहे ती ओमसाईला. ताकदवर गणेश. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली अशी बॅटिंग केली होती गणेशनी. त्याला करावं लागेल. खेळायला लागेल संघासाठी. बॅटिंग करायला लागेल. मोठे मोठे फटके सजवावे लागतील तर हे 30 रन आवाक्यात येऊ शकतात. 3 बॉल आहेत अजून नोमानचे आणि गणेशनी एक चांगला असा शॉट सजवलेला आहे आणि हा 6 पंच घोषित करतायत. ताकद आहे गणेश मध्ये आणि आज बॅट लागलेली आहे. कन्वर्ट करू शकतो. मॅच जिंकू शकतो आपल्या संघासाठी. खेळणार आहे. 4 बॉल. चौथ्या बॉलला षटकार येतोय. 3 बॉल खूप चांगले. पहिला बॉल आउट. दुसरा बॉल डॉट. तिसरा बॉल 1 रन आणि चौथ्या बॉलला गणेशनी ठोकून काढला तो षटकार. बघूया 5वा बॉल नोमानचा गणेशला काय करतोय. आणि ब्लॉक होलचा बॉल जबरदस्त. नाही काही समजला गणेशला. ब्लॉक होलचा बॉल जबरदस्त बॉल. डॉट येतोय हा बॉल. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. बघूया नोमान लास्ट बॉल काय करतोय. गणेशला हा एक मोठा फटका सजवावा लागेल तर आपण मॅच मध्ये आहोत असं सांगायला गणेशला 1 बॉल तरी बाउंड्रीच्या बाहेर मारायला लागेल. नोमानचा लास्ट बॉल बघूया गणेश यांच्यासाठी. आणि नाही गणेशला समजला बॉल. बॅट फिरवलेली. गणेशला नाही समजला बॉल आणि हा डॉट म्हणून येतोय. 6 बॉलला 24 रनची रिक्वायरमेंट आहे ओमसाई संघाला.
होऊ शकतो. 6 बॉलला 24 होऊ शकतात. ह्या ग्राउंडवर खूप मोठे मोठे चमत्कार झालेले आहेत. ह्या ग्राउंडवर इतिहास आहे चमत्कारांचा. त्याच्यामुळे 6 बॉलला 24 रन होणे काही मोठी गोष्ट नाहीये. एक अंडर 17चा बॉलर येतोय जुमाद. खूप चांगला आहे. कंटिन्यू प्रॅक्टिस मध्ये असतो हा मुलगा. संध्याकाळी बघा तर तुम्ही बघू शकता की हा कंटिन्यू रोज प्रॅक्टिसला असतो आणि नोमान सारखे त्याला कोच आहेत त्याला चांगला बनवतात. चांगली स्विंग आहे त्याच्या बॉलमध्ये. व्हेरिएशन्स करतो. आम्ही बघतो याला खेळताना. आता बघूया. एक्सपिरियन्स बॅट्समन आहे समोर आतिश. खूप चांगले चांगले मॅच जिंकवलेले त्यांनी तक्क्यात मध्ये असताना. आता तो खेळतोय ओमसाई मध्ये आणि ही ओव्हर ना बघायला खूप मजा येणार आहे. आतिश बघूया एक्सपिरियन्स बॅट्समन वर्सेस न्यू बॉलर काय करतोय मोठ्या मॅच मध्ये त्याला. आणि पहिला बॉल चांगला फटकवायची संधी होती आतिशला. व्हेरिएशन होता बॉल मध्ये. एक सिंगल रन येईल. 5 बॉलला 23 रनची गरज ओमसाई संघाला. जुमाद बघूया आपण काय करतोय आपल्या संघासाठी. 23 पाहिजेत 5 बॉलला. नोमान सांगतोय त्याला की काय बॉल टाकायचे, कसं तुला डिफेंड करायचे हे 23 रन. बघूया गणेश काय करतील आपल्या टीमसाठी. 1-2 मोठे फटके आले तर मजा आली या मॅच मध्ये. आणि हा वाईड बॉल वाईड लेनवर ठेवायचंय. गणेश शफल होत होता. गणेश शफल होत होता. त्याची स्ट्रॅटेजी क्लिअर आहे की मला वाईड लाईन वरून बॉल करायचा आहे. मागे पण त्यांनी मागच्या मॅचला 3 वाईड टाकलेले पण त्यांनी वाईड लेनवरच बॉलिंग केली आणि चांगली ओव्हर कंप्लीट केली मागच्या मॅचला पण. बघूया वाईड बॉल आल्यानंतर गणेश काय करतोय आता आपल्या टीमसाठी. ताकद आहे गणेश मध्ये. आणि हा कॅच उडलेला आहे. नो मॅन्स लँड्स मध्ये होतोय हा बॉल आणि 2 रन गणेशने घेतलेले आहेत धावून. जबरदस्त बॉलिंग अशी करतोय. व्हेरिएशन करतोय. 4 बॉलला 20 रन पाहिजेत. 4 balls 20 रन्स टू विन. लास्ट 4 बॉल ऑफ दिस इनिंग. ही लास्ट ओव्हर आहे. जिमत 2 बॉल झालेले. पहिल्या बॉलला आलेला 1 रन नंतर वाईड आणि आता 2 रन गणेशने धावून घेतलेले आहेत. त्याला विश्वास आहे की मी मारेन. बघूया. आणि हा कॅच उडलेला आहे तो वसीमच्या हातात आणि वसीम काहीच चूक करत नाही. गणेशची गेलेली आहे विकेट आणि जमातला मिळते विकेट. तीन बॉल झालेले आहेत आणि आता 3 बॉल मध्ये 20 रनची गरज आहे ओमसाईला. विजय आलेला आहे बॅटिंगला. मॅच जवळजवळ 3 बॉलला 20 रन. हे जवळजवळ एमसीसी ही मॅच जिंकलेला आहे असं म्हणता येईल. कारण 3 6 जरी विजयने मारले तरी पण 18 रन होतील. बघूया पुढचा बॉल विजयसाठी. तीन बॉलला 20 रनची रिक्वायरमेंट. जेव्हाचा पुढचा बॉल विजयसाठी. वाईड लेनला बॉल आणि हा डॉट बॉल. काही एकही रन येत नाही या बॉलवर. लास्ट 2 बॉल ऑफ दिस इनिंग. जमात टू विजय. आणि हा परत लेग स्पिन फिरवलेला आहे. वाईड लेनवर त्यांनी विचार करून आलेला बॉल. त्यांनी 2 वाईड टाकले पण वाईड लेनवरच बॉलिंग केली. त्यांनी त्याचा टप्पा कन्फर्म ठेवला आणि ही ओव्हर संपवली. मॅच पण पूर्णपणे एमसीजीला झुकलेली आहे. लास्ट बॉल आहे आणि 20 रन पाहिजेत. विजयला थांबवून ठेवलंय. लास्ट बॉल आणि हा पण डॉट. जबरदस्त बॉलिंग एमसीसी. कॉंग्रॅच्युलेशन एमसीसी. जिमाद
आपको प्रवीण पोपटराव जाधव की तरफ से 200 रुपये का कैश प्राइज मिल रहा है, तो आप प्लीज़ ये कैश